कधी-कधी ना पार्लरला न जाणं ना खूप महागात पडतं. जसं की मला पडलंय. तर मी बरेच दिवस झालं म्हणजे 2-3 महिने झाले आयब्रोज वगैरे काही केलं नव्हतं. तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा ते केलं. मला इतका दुखले ना, की रडून-रडून बुरे हाल झाले. त्याच्यानंतर म्हटलं हेअरकट पण करूयात म्हणून मग हेअरकट केला. कसा झाला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर घरी आलो, बॅग वगैरे भरली, सगळं आवरलं आणि 8:30च्या आसपास आम्ही घरातून निघालो. भरूचच्या रेल्वे स्टेशनवरती आलो होतो, पण ट्रेन खूप जास्त लेट होती. याच्या आधी आम्ही दमणला होतो, त्याच्यामुळे आम्हाला डायरेक्ट ट्रॅव्हल्स असायची पुण्यापर्यंत. पण ह्यावेळेस फर्स्ट टाईमच आम्ही ट्रेननी जाणार होतो आणि ट्रेनच्या सीट असतात ना, छोट्या असतात. त्याच्यामुळे मला प्रश्न पडला होता, की आम्हा दोघाला ह्याच्यावरती झोपता येईल का? शेवटी 11:15 वाजता आमची ट्रेन आली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्ही डायरेक्ट उठलो. एवढं थकलो होतो, की सकाळीच जाग आली. चक्क 6 तास ट्रेन लेट होती आणि ट्रेनसुद्धा ना खूप स्लो होती. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी 11:15च्या आसपास आम्हाला सातारा रेल्वे स्टेशनवरती ट्रेननी सोडलं. आता पुढचा प्रवास पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.